सटाणा तालुक्यातून एक हृदयद्रावक आणि संशयास्पद बातमी समोर आली आहे. सटाणा कंधाणे रस्त्यावरील तिळवण शिवारात 2 तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि हळहळीचे वातावरण पसरले आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार कंधाणे येथील रहिवासी राजेंद्र लक्ष्मण सोनवणे वय 43 वर्ष आणि त्यांचे मित्र सचिन केशव जाधव वय 39 वर्ष राहणार निकवे हे दोघेही शनिवारी सायंकाळच्या सुमारास तिळवण शिवारातील तिळवण बारीच्या पायथ्याशी मृतावस्थेत आढळून आले. सायंकाळी 5:30च्या सुमारास ही घटना समोर आली. मृतांचे चुलत भाऊ भाऊसाहेब सोनवणे यांनी ही माहिती दिल्यानंतर नातेवाईक आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. घटनास्थळी पोहोचलेल्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीवरून राजेंद्र सोनवणे यांच्या तोंडावाटे तर सचिन जाधव यांच्या नाकावाटे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. दोघांनाही तातडीने रुग्णवाहिकेद्वारे सटाणा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. ज्या ठिकाणी हे दोन्ही मृतदेह सापडले तिथे ही घटना केवळ रस्ते अपघात आहे की त्यामागे काही वेगळे कारण, घातपात आहे याबाबत स्थानिक नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. रक्ताचा मोठ्या प्रमाणावर झालेला विसर्ग आणि घटनास्थळाची स्थिती पाहता पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास करावा अशी मागणी होत आहे. या प्रकरणी किशोर लक्ष्मण सोनवणे यांनी सटाणा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. हा अपघात नेमका कसा झाला? दुसरे एखादे वाहन यात सामील होते का? की हा प्रकार घातपाताचा आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी सटाणा पोलीस सखोल तपास करत आहेत. कंधाणे आणि निकवेल या दोन्ही गावातील 2 तरुण मित्र अशा प्रकारे काळाच्या पडद्याआड गेल्याने दोन्ही गावांवर शोककळा पसरली आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी सटाणा विभागीय संपादक चेतन दाणीसह विशाल बच्छाव, सटाणा.